अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। चलो, अभी सुपर वेलनेस कोच माधवी मैम का कड़क वर्कआउट हुआ है पंजाबी सॉन्ग के ऊपर। तो चलो, अब हमें प्राणायाम करना है और प्राणायाम के साथ हमें कुछ सुनना भी है। तो रेडी है आप प्राणायाम के लिए? वेरी गुड। देखो, माधवी मैम रेडी है प्राणायाम के लिए। यस यस यस। तो हम प्राणायाम करेंगे, कुछ 2 मिनट के लिए, कुछ 5 मिनट के लिए। यस। तो दो कपालभाति एंड अनुलोम विलोम 5-5 मिनट करेंगे, और बाकी के 1 मिनट 2 मिनट करेंगे। और उसके बाद बहुत बढ़िया मालूमात मिलने वाली है हमारे लिए। हम सशक्त कैसा रह सकते हैं, तो वो मालूमात एक 15-17 मिनट की है। तो ऐसा आधा घंटे का हमारा पैकेज रहेगा। तो अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल आप सब्सक्राइब कर सकते हो। तो स्टार्ट करना है, हमें रेडी है सब स्टार्ट करने के लिए? यस, सब तो रेडी दिख रहे हैं। तो हम प्राणायाम को स्टार्ट करते हैं। भस्त्रिका प्राणायाम स्टार्ट करना है। स्टार्टिंग को हमें भस्त्रिका प्राणायाम। यस। चलो स्टार्ट करेंगे भस्त्रिका प्राणायाम। यस यस यस, वेरी गुड। बहुत बढ़िया। श्वास लेना है, श्वास छोड़ना है। यस। हर चेहरे पे रियांश मल्टी सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको। देखो, भस्त्रिका प्राणायाम बहुत बढ़िया होता है। श्वास लेते हैं, श्वास छोड़ते हैं। मध्यम गति से श्वास लेना है, और हमारे लंग्स में पूरा भरना है, छाती में पूरा भरना है। श्वास छाती में रोकना नहीं है। मध्यम गति से श्वास लेना है और श्वास छोड़ना है। इसको भस्त्रिका प्राणायाम बोलते हैं। तो देखो, सर्दी, वो जो फड़सा, हमें दमा रहता है, एलर्जी रहती है, थायराइड रहता है, टॉन्सिल रहता है ना, हार्ट, मेंदु, और हमें जो मनोरोग ना, मानसिक रोग होता है ना, वो बहुत सशक्त होते हैं। हमारे फुफ्फुस, हमारे लंग्स बहुत सशक्त होते हैं। ये शुद्ध प्राणवायु हृदय और मेंदु को बहुत अच्छा प्राप्त होता है ये प्राणायाम से। वात, पित्त, कफ विकार अच्छी तरीके से अच्छा होते हैं। प्राण और मन बहुत स्थिर होता है। भस्त्रिका प्राणायाम बहुत बढ़िया होता है। यस। चलते हैं आगे आगे। चलो आयुर्वेद के संग जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे। रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ। यस। अभी नेक्स्ट प्राणायाम करना है कपाल भाती। श्वास बाहर छोड़ना है। यस। श्वास बाहर छोड़ना है, अंदर लेने की कोशिश करना नहीं है। कपाल यानी अपना मस्तक, भाती यानी जो हम लोहार का भाता देखते हैं ना, वैसा। श्वास बाहर छोड़ना है, पेट भाते के वैसा होता है, अंदर बाहर। यस। श्वास अंदर लेना नहीं है, बाहर छोड़ना है। ऑटोमेटिक जो नेचुरल श्वास होता है ना, वो अंदर आता है। दो भी नाकपुड़ी से, दो भी नासिका से श्वास बाहर छोड़ना है। एकाग्र चित्त करना है, दिल लगा के करना है, तो उसका फायदा होता है। हमारे पचन क्रिया है ना, उत्सर्जन क्रिया है, प्रजनन संस्था जो है, हमारे चेहरे के ऊपर ऊपर ओज तेज आता है। मेकअप करने की कुछ जरूरत नहीं। ये हम प्राणायाम अच्छा कर तरीके से रोज करते हैं ना। यस। हमारा हार्ट, हार्ट के ब्लॉकेज भी निकल जा सकते हैं इसके। हमारे लंग्स बहुत बढ़िया होते हैं। जिसको मधुमेह है, जिसको फैटनेस है, जिसको बद्धकोष्ठता है, मूत्राशय के आजार है, वात के आजार है, विकार है, कर्क रोग यानी कैंसर जिसको है, कफ,
दमा, ये जो रोग है ना, ये रोग बहुत सारे खत्म हो जाते हैं कपालभाति करने से। तो चलो 5 मिनट करना है हमें कपालभाति। यस, 5 मिनट, ये सॉन्ग खत्म हुआ ना कपालभाति खत्म करना। यस। रियांश मल्टी सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। चलो आयुर्वेद के संग जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे। रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। जुड़कर हम एक दूजे से घर घर अमृत पहुँचाए, सैलाब ये बदलाव का विरत चलता ही जाए। रियांश है तो डरने की क्या बात है, रियांश है तो दुख की क्या बिसात है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। अब देखना नहीं पीछे, ना तूफान की परवाह है, हर चेहरे पे मुस्कान है और। यस, बहुत बढ़िया। ये देखो हमने ये 5 मिनट किया है, बहुत बढ़िया किया है। चलो अभी हम अनुलोम विलोम करना है। यस, अनुलोम विलोम के लिए रेडी है? ये बहुत बढ़िया प्राणायाम है, सबसे बढ़िया है। यस 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 यस। जो हमारे उंगली है ना, पंजे की उंगली, वो उंगली से नाकपुड़ी हमारी जो दबाना है, दावी नाकपुड़ी दबाना है, उजवी नाकपुड़ी भी दबाना है, ये करते रहना पड़ता है। स्टार्टिंग करना है तो हम उजवी नाकपुड़ी दबा के दावे नाकपुड़ी से स्टार्ट करना है, दाएं और बाएं इसको बोलते हैं। यस। तो अंगूठे से नाकपुड़ी बंद करो, नाकपुड़ी से दीर्घ श्वास भरो, फिर बाएं नाकपुड़ी बंद करो, दीर्घ श्वास भरो, फिर दाई नाकपुड़ी, फिर बाई नाकपुड़ी, ये चक्र चलते चलना है। श्वास बाहर छोड़ना है, अंदर लेना है, बाहर छोड़ना है, ये चक्र करते रहना है। डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडायचा, डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्यावर काही सेकंद थांबायचे, उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यावर परत काही सेकंद थांबायचे। ही क्रिया करत राहायची आणि पूर्ण श्वास अपने, जो पूरा श्वास है ना पूरे लंग्स में भरना चाहिए, पूरे फुफ्फुस में भरना चाहिए। हमारे कोशिका बहुत शिल्लक होती है, बहुत सारे कोशिका है, उनको प्राणवायु जाना है, तो ये अनुलोम विलोम ही करना पड़ता है। इतना बढ़िया है अनुलोम विलोम, इसके फायदे तो बहुत बढ़िया है। वात पित्त कफ जो होता है ना हमारी प्रकृति, वो तो बहुत अच्छी तरह से कम करता है। सर्दी हो या फड़सा हो या हृदय की जो हार्ट के जो धमनियां रहते हैं ना, वो जो हम हमें वो बोलते हैं ना एंजियोप्लास्टी करो, वो प्लास्टिक करो, वो करने की बिल्कुल जरूरत नहीं होती अनुलोम विलोम किया तो। यस। तो चलो अनुलोम विलोम करेंगे हम 5 मिनट के लिए, और रक्त हमारा ब्लड शुद्ध करेंगे। यस, वेरी गुड, बहुत बढ़िया है। चलो। अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है।
जी जान से हम मेहनत बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। जुड़कर हम एक दूजे से घर घर अमृत पहुँचाए, सैलाब ये बदलाव का विरत चलता ही जाए। रियांश है तो डरने की क्या बात है, रियांश है तो दुख की क्या बिसात है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। अब देखना नहीं पीछे ना तूफान की परवाह है, हर चेहरे पे मुस्कान है और मंजिल पर निगाह है। बदली है अपनी जिंदगी और बदला हर प्रवाह है, रियांश मल्टी ट्रेड ने दिखाई नई जो राह है। रियांश है तो हर सपना साकार है, रियांश है तो सुहाना ये संसार है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। रियांश मल्टी ट्रेड सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे। दाएं नासिका से श्वास छोड़ना है, बाएं नासिका से दाएं, दाएं नासिका से श्वास छोड़ो और रुक जाओ। ये देखो बहुत बढ़िया। अभी हमारे पास 2-3 मिनट ही टाइम है, तो हम 1-1 मिनट प्राणायाम लेंगे। 3 प्राणायाम लेना है हमें। अग्निसार, यस, बाह्य प्राणायाम एंड ब्राह्मरी, ये 3 प्राणायाम लेंगे। ये देखो, बाह्य प्राणायाम पेट अंदर लेना है। यस, बाह्य प्राणायाम का पेट अंदर लेना है, श्वास बाहर छोड़ना है और पेट अंदर लेना है। यस यस यस, बहुत बढ़िया। हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे, हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। चलो आयुर्वेद के संग जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे। रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। अग्निसार, अग्निसार करना है। पेट आगे नीचे, आगे अंदर बाहर हिलाना है। जुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। जुड़कर हम एक दूजे से घर घर अमृत पहुँचाए, सैलाब ये बदलाव का विरत चलता ही जाए। रियांश है तो डरने की क्या बात है, रियांश है तो दुख की क्या बिसात है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। अब देखना नहीं पीछे ना तूफान की परवाह है, हर चेहरे पे तो हमें अभी ब्राह्मरी करना है, ब्राह्मरी प्राणायाम। यस, ब्रह्मर के वैसा गुंजन करना है, ओमकार का अंदर
उच्चारण भी कर सकते हो। यस यस, बहुत बढ़िया। खूब। यस। ब्रह्मर क्यों सांगू? हाथ का घर्षण करो, आंखों के ऊपर से, चेहरे के ऊपर से। यस। डायरेक्ट आंख नहीं खोलना। यस। तो चलो हम ओमकार लेते हैं। यस। ओमकार का उच्चारण करते हैं। प्रणव ध्यान। अकार उकार एंड मकार। यस। श्वास लेना है। ओ। श्वास लो। ओ। श्वास लो। ओ। यस। हमें श्वास लेना है और आराम से छोड़ना है 3 बार। पूरा श्वास लंग्स में भरो। आराम से छोड़ो। अभी और श्वास लेना है 2 स्टेप में। 2 बार श्वास लेना है। ऐसा, और छोड़ते वक्त 2 स्टेप में छोड़ना है। यस। और एक बार। और एक बार। बहुत बढ़िया। बहुत बढ़िया किया है सबने प्राणायाम। मुस्कान है और मंजिल पर निगाह है। बहुत बढ़िया किया है बदली प्राणायाम है सबने। अपनी और जिंदगी और बदला हर प्रवाह है। रियांच मल्टी ट्रेड ने दिखाई नई जो राह है। बहुत बढ़िया किया है सबने, बहुत बढ़िया। रियांश है तो हर सपना साकार है। रियांश है तो सुहाना ये संसार है। तो चलो हम कुछ सुनते हैं। यस। रेडी है सब? तो चलो हमें कुछ सुनना है। तो ये सुनने के लिए हम मंदा मैम, महादेव मैम और उमरानी मैम को स्पॉटलाइट कर रहे हैं। तो अच्छी तरीके से बैठना है और अच्छी तरीके से सुनना है, ध्यान लगा के सुनना है। यस। बहुत बढ़िया। तो चलो स्पॉटलाइट कर रहे हैं हम। यस। रियांश है तो हर मुश्किल आसान है। रियांश है तो कदमों में आंसू। तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकून जाणं हे गरजेचंच नाही? सकाळची मरगळ, सांधेदुखी आणि मुठभर गोळ्या, ज्यांना लोक म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतात, त्या खरंच अटळ आहेत का? आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक आकडा बनवून ठेवला आहे. त्यांचं नाव आहे वसंत भाऊ. आज वसंत भाऊंचं वय 92 वर्षे आहे. ते आजही स्वतः एकटे राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह, बीपी, शुगर अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही. आणि त्यांच्या डॉक्टरच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि वसंत भाऊंना विचारलं,
भाऊ, तुमचं गुपित काय आहे? खरं तर ते गुपित नाहीये. त्या फक्त 5 सोप्या सवयी आहेत ज्या ते रोज सकाळी करतात. यात कोणताही महागडा खर्च नाही, कोणतीही विशेष उत्पादने नाहीत. फक्त काही लहान, विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी कोणीही करू शकतं. या सवयींनी वसंतभाऊंना मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे. आज त्यांच्या वयाचे अनेक लोक घरात बसून, आराम करून आणि आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत. आणि यातली आश्चर्याची गोष्ट सांगू? यातील एक सवय तर 5 मिनिटांपेक्षाही कमी वेळेची आहे. तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि हीच छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची ऊर्जा संपवत असते. अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारामुळे नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एकतर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू तुम्हाला थकवून टाकू शकतो. म्हणून माझ्यासोबत राहा, कारण मी तुम्हाला वसंतभाऊंच्या त्या 5 सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे. आणि सुरुवात त्या सवयीने करूया ज्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही. पण त्याआधी एक छोटीशी विनंती करू का? जर तुम्हालाही आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत, स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लख राहायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून खूप आनंद होतो. चला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जी वसंतभाऊ रोज सकाळी करतात. पहिली सवय, दिवसाची अमृत सुरुवात, पाणी आणि सैंधव मीठ. ही सवय खूप साधी आहे. यात कोणतीही जादू नाही, खर्च नाही. पण वसंतभाऊ मानतात की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी एक आहे. दात घासण्यापूर्वी, खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईलला हात लावण्यापूर्वी वसंतभाऊ अंथरुणात उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात. साधं, नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात फक्त चिमूटभर सैंधव मीठ, हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडे मीठ घातलेलं असतं, एवढंच. कोणताही ग्रीन ज्यूस नाही, सप्लिमेंट्स नाहीत, फक्त पाणी आणि थोडंसं मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्याच्या तांब्यात पाणी आणि एका छोट्या डबीत मीठ ठेवून झोपतात. त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायचीही गरज नसते. तुम्ही विचार करत असाल, फक्त पाणी? यात काय विशेष? पण इथेच तर खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं. प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि घामावाटे नकळतपणे आपल्या शरीरातून जवळपास 1 लिटर पाणी कमी होतं. याचा अर्थ जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल, डिहायड्रेटेड झालेलं असतं. आणि आपल्या वयात डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नव्हे. त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर, स्मरणशक्तीवर, शरीराच्या संतुलनावर आणि पचनक्रियेवर सगळ्यावर होतो. तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात? चहा किंवा कॉफी. पण कॅफीन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं. म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवर करत असता. वसंतभाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना फरक लगेच जाणवला. त्यांच्या गुडघ्यांमधला ताठरपणा कमी होऊ लागला. सकाळचा जो मानसिक थकवा ते वयाचा भाग समजत होते तो दूर झाला. त्यांची पचनक्रियाही अधिक सुरळीत झाली. जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटलं होतं. आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही, याला विज्ञानाचाही आधार आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार 65 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास 30% कमी होऊ शकते. आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमूटभर सैंधव मीठ. साधं, पॅकेटमधलं मीठ नव्हे, तर नैसर्गिक मीठ. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी सूक्ष्म खनिजं असतात जी आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात. नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं. या सवयीला 1 मिनिटा पाठीचा कणा ताठ ठेवा, एकदम ताठ. रीढ़ की हड्डी स्ट्रेट रहना चाहिए. पेक्षाही कमी वेळ लागतो. वसंतभाऊ याला आयुष्य बदलणारे पहिले 60 सेकंद म्हणतात. कारण ते तुमच्या शरीराला हळूवारपणे जागं करतं, सांध्यांना आधार देतं, डोकं शांत करतं आणि पचनसंस्थेला गती देतं. आता तुमच्यासाठी एक कृती. आज रात्री झोपण्यापूर्वी
एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाका आणि पलंगा शेजारी ठेवा. उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या. हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल. दुसरी सवय, सकाळच्या प्रकाशाशी मैत्री. पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर वसंतभाऊ ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते. ते फक्त घराच्या बाहेर पडतात. एवढंच, ते घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात येऊन उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा हलकी थंडी असो, ते फिरायला जात नाहीत, दारातला पेपर उचलत नाहीत. ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आरामखुर्चीत बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर येऊ देतात. साधारण 10 ते 15 मिनिटं. हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वासाइतकंच गरजेचं झालं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध? याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे. हे घड्याळ आपली झोप, ऊर्जा, स्मरणशक्ती, पचन आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करतं. या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लासेस न लावता आणि खिडकीतून नव्हे थेट डोळ्यांवर येऊ देता, तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की जागे व्हा, दिवसाची सुरुवात झाली आहे. हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो. त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात. ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या, उदासपणा आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात. एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा, डिप्रेशन धोका जवळपास 70% वाढतो. तरीही लोकांना हे माहीत नाही. वसंतभाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले. त्यांची झोप सुधारली, ते अधिक ताजेतवाने उठू लागले, दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली. आणि यासाठी कोणताही खर्च नाही, फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश. आता तुमच्यासाठी कृती. उद्या सकाळी अगदी 5 मिनिटासाठी का होईना घराबाहेर पडा. बाल्कनी किंवा अंगणात उभे राहा. तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा. तुमचे शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करते हे तुम्हाला जाणवेल. तिसरी सवय, 4 मिनिटांची मेंदूला चालना. 4 मिनिट ब्रेन बूस्ट. शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल? याच विचारातून वसंतभाऊंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे, ज्याला ते 4 मिनिटांची मेंदूला चालना म्हणतात. आणि नाही, हा कोणता व्यायाम किंवा ध्यानधारणा नाही, पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात. रोज सकाळी न चुकता वसंतभाऊ आपल्या मेंदूला बरोबर 4 मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतुपुरस्सर चालना देतात. फक्त 4 मिनिटं. त्यांच्या मते ही 4 मिनिटं त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात, विचार स्पष्ट ठेवतात, स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात. ते अनेक वर्षांपासून हे करत आहेत आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या 92व्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे. हे ते कसे करतात ते पहा. पहिले, एक साधं मानसिक आव्हान. ते डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात. कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता. काही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी. खूप किचकट नाही, पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेसं. जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव, वॉर्म अप. दुसरी, एक स्पष्ट आठवण. त्यानंतर ते एक जुनी पण अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात. कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेल्याचा क्षण. ते त्या आठवणीतले देखावे, वास आणि भावना पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की हे माझ्या मेंदूतील आठवणींच्या अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे. हे केवळ स्मरणशक्ती नाही, ही माझी ओळख आहे. तिसरे, 4 नवीन शब्द. ते स्वतःला रोज 4 नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात. त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे, ज्यात पुस्तक, पेपर किंवा टीव्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते लिहून ठेवतात. रोज सकाळी ते त्यातील 4 शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा विचार करतात. चौथी, दिवसाची मानसिक तयारी. शेवटी ते काही सेकंदांसाठी डोळे मिटतात, एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात. ते काय करणार आहेत, कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं आहे याचं एक चित्र मनात रेखाटतात. यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही,
तर एका उद्देशाने होते आणि याला विज्ञानाचाही आधार आहे. हार्वर्डच्या संशोधकांना असं आढळलं आहे की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता जवळपास 37% वाढू शकते. वसंत भाऊ मानतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत केली तर तो दिवसभर फुललेला राहील. पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणाचं आणि मानसिक थकव्याचं तण वाढू लागेल. ही 4 मिनिटांची मेंदूला चालना त्यांची ढाल बनली आहे. आता तुमच्यासाठी कृती. उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीत शिरण्यापूर्वी स्वतःला 4 शांत मिनिटं द्या. यातली कोणतीही एक गोष्ट करून बघा. एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा पण नक्की करा. चौथी सवय, सांध्यांची मोकळीक. 70 वर्षांवरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधेदुखी आणि शरीरातील ताठरपणा अटळ आहे. वसंत भाऊंनाही अनेक वर्ष असंच वाटायचं. ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे. पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची, गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळे होतंय, पण ते चुकीचे होते. इथे येते त्यांची चौथी सवय, एक अशी सवय जिने त्यांच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली. ते याला म्हणतात सांध्यांची मोकळीक. हे योग किंवा पारंपरिक स्ट्रेचिंग नाही. ही एक वेगळी, अधिक सौम्य, शहाणी आणि वयस्क शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे. पारंपरिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डिझाईन केलेले असते. पण जसजसे वय वाढते तसे आपले सांधे कमी क्षमाशील बनतात. जे व्यायाम 40-50 चांगले वाटतात तेच 70 नंतर शरीराला सूज किंवा इजा पोहोचवू शकतात. म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी वसंत भाऊ आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरोखर गरज आहे. एक सावकाश, आदरपूर्वक 7 मिनिटांची हालचाल. ते याची सुरुवात खुर्चीत बसून करतात. कोणतीही किचकट आसनं नाहीत. जमिनीवर बसायची गरज नाही. फक्त एक सुरक्षित, आधार देणारी जागा. मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात. खांदे गोलाकार फिरवणे, पायाचे घोटे फिरवणे, कंबरेला दोन्ही बाजूंना हलका झोका देणे, पाठीच्या कण्याला अगदी हळूवारपणे इंच फिरवणे. ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष्य करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरतात. पाठीचा कणा, कंबर, गोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल लहान, हेतुपुरस्सर आणि वेदनारहित असते. ते कशालाही जोर लावत नाहीत. फक्त शरीराचं ऐकतात, श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात. आणि तुम्हाला माहीत आहे काय झालं? फक्त 2 आठवडे हे रोज केल्यावर वसंत भाऊंनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली. 1 महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले. काही आठवड्यातच त्यांना इतके स्थिर वाटू लागले जे गेल्या कित्येक वर्षांत वाटले नव्हते. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली. जी एक शांत चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनात घर करून बसते ती नाहीशी झाली. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्यपूर्ण, सौम्य हालचाल देता तेव्हा ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत देतं, स्वातंत्र्य. तुमच्यासाठी कृती. उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा. घोटे फिरवा, खांदे फिरवा, पाठीच्या कण्याला हळूच फिरवा. श्वास घ्या. शरीरावर दबाव टाकण्याऐवजी त्याला संयमाने वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं हे अनुभवा. 5वी सवय, सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता. जर तुम्ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचे शरीर तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकते. 65 वर्षांनंतर आपले स्नायू वेगाने आकुंचन पावू लागतात जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही. आणि त्या स्नायूंना वाचवण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. वसंत भाऊ सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हते. त्यांना वाटायचे की हलका नाश्ता जसे की एक टोस्ट, एक केळं किंवा फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे. पण ते चुकत होते. एका संशोधनानुसार जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेत आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात. कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी भुकेलेले असतात. जर आपण ती सकाळची संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करते. म्हणून वसंत भाऊ आता नाश्त्याला स्नायूंचे जेवण मानतात. ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते रोज सकाळी किमान 25 ग्रॅम प्रोटीन खाण्याचे लक्ष्य ठेवतात. कधी कधी त्यांच्या नाश्त्यात 2 उकडलेली अंडी आणि सोबत थोडं पनीर असतं. इतर दिवशी दही, चिया सीड्स आणि जांभळं
किंवा करवंद घालून बनवलेली स्मूदी असते. आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतोच. ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही, तर ऊर्जा टिकवण्यास, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास, मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते. आणि याच सवयीमुळे ते आजही ती कामं करू शकतात जी त्यांच्या वयाच्या अनेकांनी सोडून दिली आहेत. बाजारातून सामानाच्या पिशव्या आणणे, घराची साफसफाई करणे आणि जिने चढणे, तर या आहेत वसंत भाऊंच्या त्या 5 सकाळच्या सवयी. या दिसायला सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. तुम्हाला उद्याच्या या 5ही गोष्टी अचूकपणे करण्याची गरज नाही. सुरुवात एका लहान बदलाने होते. हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील. तुमची ऊर्जा परत येईल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदना कमी होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आल्यासारखं वाटेल. वसंत भाऊंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ते म्हणतात, म्हातारपण शत्रू नाही, तर आपल्या सवयी, आपलं शरीर आणि आपल्या जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरा शत्रू आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व काही अवलंबून असतं. म्हणून आमची तुम्हाला एकच विनंती आहे, उद्यापासून सुरुवात करा. एक छोटी सवय निवडा, कदाचित फक्त 1 ग्लास पाणी पिण्याची किंवा 5 मिनिटे बाहेर प्रकाशात उभे राहण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती सवय आधी करून पाहणार आहात. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नव्हे, ते स्वातंत्र्य असू शकतं, उत्साह असू शकतं आणि तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे असू शकतात. पुढच्या वेळी भेटूया. मजबूत राहा, जिज्ञासू राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद. चलते हैं आगे आगे, हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे. चलो आयुर्वेद के संग, जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे. रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है. यस यस, मंदा मैम को क्या लगा है ये हम देखेंगे. यस मंदा मैम, कैसा लगा आज का सेशन पूरा, क्या क्या आपने लिया है? गुड मॉर्निंग सर. आज गुड. आजचा माझी मॅमचा वर्कआउट खूप छान झाला. प्राणायाम झाले, आपलं मेडिटेशन झालं. मेडिटेशन मध्ये कसं राहायचं काय नाही, म्हणजे किती म्हातारपण जर आलं तर कसं राहायचं, कसं तरुणासारखं राहायचं, त्याचे 5 नियम सांगितलेले आहेत. सकाळी उठलं की रात्री झोपते वेळेस 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यात सेंधी मीठ वगैरे टाकायचं आणि सकाळी उठलं की प्यायचं. आणि नंतर पुन्हा आपण घराबाहेर एक 5 मिनिट पडायचं आणि मग नंतर खुर्चीत बसून हात पाय हलवायचे, थोडा घराबाहेर व्यायाम पडायचं करायचा. म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश आणि घ्यायचा. हा सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश, घ्यायचा. Yes. हा सूर्यप्रकाश घ्यायचा आणि थोडासा हात पाय हलवायचे, व्यायाम करायचा खुर्चीत बसून. यस यस, आणि बहुत बढ़िया नंतर मंदा मैम को हम्म, समझ में आ गया है, बहुत बढ़िया मंदा मैम. तो चलो मॉर्निंग मैम. आणि नंतर नाश्ता. यस यस. नाश्ता म्हणजे आपण रात्री झोपल्यानंतर आपल्याला प्रोटीनची खूप आवश्यकता असते उठल्यानंतर. मग ये त्याच्यासाठी महत्वाचं. हा, तर ते प्रोटीनसाठी ते थोडस फळ वगैरे प्रोटीन मिळायचं, थोडं नाश्ता करते. त्याच्यामुळे आपलं एनर्जी येते आणि थकवा वाटत नाही. जर प्रोटीन कशा कुठून मिळत नसेल तर अपना शेक लेना है प्रोटीन का. यस, न्यूट्रिशन लेना है शेक, उससे प्रोटीन मिलते हैं. सुबह लेना है और सोते वक्त भी लेना है, तो हम हमारे मसल्स काम करेंगे, टूटेंगे नहीं, जुटेंगे. यस उमानी मैम, बोल सकते हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॅमचा वर्कआउट तर एकदम सुपर फास्ट झाला सर, आणि आपण सगळ्यांनी खूप छान गेलो.
योगा प्राणायाम सगळं दररोजच्या सारखं छान झालं आहे. आणि आजचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन होतं सर, ते खूप छान होतं. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात ते मन लावून काही करत नाही. आपल्याला सगळी माहिती आहे, सगळं आहे. तर आजच्या ह्या ज्या काकांनी सांगितले आहे की सगळ्यात म्हणजे जे करतो ते मन लावून केलं पाहिजे. आणि आपण जे करतो सर, म्हणजे जे शरीराला आवश्यक आहे ते काहीच करत नाही. म्हणजे मला हे नाही ते नाही असं म्हणतो, पण ह्यांचे साधं जीवन आहे आणि ते एकदम परफेक्ट करून दाखवले. कारण एवढं वय आपण काय करतो, 40 वर्ष संपले की आपण म्हणतो आपलं संपलं. पण त्यांचं हे उदाहरण ऐकून म्हणजे वय ऐकून वाटतं की खरंच आपण खूप कमी आहोत आणि आपण हे केलं पाहिजे. आपण तर काहीच नाही. तर किती वय असू द्या, वयाकडे नाही बघायचं. आपण जे नियमित जे आपल्या शरीराला लागतं, पोषण आहार, व्यायाम, म्हणजे सगळं शरीर शुद्ध करण्यासाठी जे काही लागतं ते जर मन लावून केलं आणि सगळं आवश्यक त्याला पोषक आहार जर दिला, तर आपण जेवढं आपलं अस्तित्व आहे म्हणजे जीवन जगण्याचं जेवढं आहे तेवढं आपण व्यवस्थित जगू शकतो. हे आजचं खूप छान उदाहरण आहे सर. म्हणजे की आपण जे काय करतो ते मन लावून केलं पाहिजे, एकाग्रचित्त केलं पाहिजे. तर हे सगळं शक्य होतं सर. मला खूप छान वाटलं आणि आवडलं सर. की आपण नाही म्हणतो प्रत्येक गोष्ट, तर नाही म्हणायचं नाही, जे आहे त्याच्यामध्ये सगळं करून दाखवायचं. कारण हे वय एवढं आहे तर केले, आपण तर कमीच आहोत. हे करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आणि परफेक्ट राहायचं सर. आणि सगळ्यात महत्वाचा पोषक आहार घ्यायचा. येस सर. थँक्यू सर. ही बहुत इम्पॉर्टंट आहे. आहार कोणता कोणता घ्यायचा आम्हाला? सकाळचं पाणी आहार घ्यायचंय, सूर्यप्रकाश तो आहार घ्यायचाय, न्यूट्रिशन सकाळी मसल्सला न्यूट्रिशन प्रोटीन, संध्याकाळी मसल्सला न्यूट्रिशन प्रोटीन तो घ्यायचा आहे. आणि व्यायामरूपी आहार घ्यायचा आहे, एक्सरसाइज करायची, हे सगळे आहार घ्यायचे आहेत. किती छान सांगितलं बघा. येस, बहुत बढिया. येस माधवी मॅम. येस सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचं वर्कआउट घेऊन खूप छान वाटलं. त्यामुळे माझ्या शरीरातील पूर्ण टॉक्सिन बाहेर पडलेले आहेत आणि शरीर एकदम ऊर्जावान आहे. आणि दिवसभरासाठी नक्कीच मला स्फूर्ती या आजच्या वर्कआउट मधून प्राप्त झालेली आहे. आणि त्यासोबत जे योगासन प्राणायाम जे झाले, या प्राणायामाच्या माध्यमातून प्रत्येक पेशीला ऑक्सिजन प्राप्त झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला आणि या पाठशाळेमध्ये नित्य नवे रोज रोज नवीन प्रकारचे धडे या ठिकाणी घ्यायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि आजचं तर उदाहरण खूपच सुंदर आहे. आजच्या या स्पीच मधून, मोटिवेशन स्पीच मधून आपण खूप काही घेण्यासारखं आहे. कारण 92 वर्षाचे आजोबा यांचं उदाहरण आपल्यासाठी निश्चितच स्फूर्तीदायक आहे. आपण आपलं वय झालं, मीच म्हणते माझं 50 वर्ष वय झालं, माझं आता जास्त काम होत नाही. परंतु यांचं जर उदाहरण पाहिलं तर किती सहज साध्या सोप्या 5 सवयी आहेत. या 5 सवयी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतात. माणसाला जीवनामध्ये पाण्याची किती आवश्यकता आहे, वॉटर इनटेक किती महत्वाचं आहे, आणि वॉटर इनटेक आपल्या शरीरासाठी किती पाहिजे, आपल्या उंचीनुसार म्हणजे आपल्या वजनानुसार आपण पाणी किती प्यायला पाहिजे, हे आजोबानं आपल्या सुरुवातीच्या सवयीमधून सांगितलेलं आहे. त्यासोबतच आपली सूर्यप्रकाश जो आहे, हा सूर्यप्रकाश किती महत्वाचा आहे. या सूर्याच्या प्रकाशामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर अभ्यंग स्थान घडतं आणि त्यासोबतच सुंदर सुंदर विचार आपल्याला ऐकायला भेटतात. एवढं सुंदर असं सूर्यप्रकाश आहे, सूर्य स्नान घडतं. आणि त्यासोबतच आपल्याला जे बौद्धिक पोषण जे आहे, या पोषण सोबत आपल्याला या ठिकाणी सुंदर एखादं क्ल्यू घेऊन आपण एखादं जर उदाहरण सोडवलं, त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीला चालना भेटते. आणि एखादा सुंदर क्षण जर आठवला, तर त्या सुंदर आपल्या जीवनात घडलेला, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती स्फूर्ती निर्माण होते. आपण केलेली लहानपणाची दिवाळी असेल, आपल्या जीवनातील आनंदी क्षण असेल, तर यामुळं आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी घडू शकतात. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं जे आहे, हे महत्वाचं म्हणजे आपल्याला व्यायाम किती आवश्यक आहे. सहज सोपा आपण म्हणतो मला वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, परंतु खूप काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. यासाठी खूप काही वेळ लागत नाही. 92 वर्षाच्या आजोबानं सहज खुर्चीत बसून आपल्याला सांगितलं की खरंच आपले तुझे स्नायू जे आहेत, हे स्नायूचं आकडन जकडण जी झालेली आहे, ही आकडन जकडण करण्यासाठी फक्त स्नायूला थोडस हलवायचं आहे. आणि हलवल्यानंतर त्याला खूप छान प्रकारची स्फूर्ती मिळते आणि चालना मिळते, ताठरपणा कमी होतो आणि स्नायू लवचिक होतात. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, सगळ्यात महत्वाचं आहे पोषण. पोषण आहार किती महत्वाचा आहे पहा. आपला
आपलं जे वजन आहे आणि जी उंची आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या वजनानुसार आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. समजा माझं वजन 50 किलो आहे, 60 किलो आहे, तर मला 60 ग्राम प्रोटीनची गरज आहे. परंतु 60 ग्राम प्रोटीन कशातून घ्यायचं? तर आजोबा किती समग्र बुद्धीचे होते, किती सर्वांगीण त्यांचं बुद्धिमत्ता होती. त्यांनी दिवसाची सुरुवात फक्त प्रोटीन आहारातून केलेली आहे आणि ह्या गुड सवयीमुळं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. तर आजच्या या सुंदर मोटिवेशन स्पीच मधून आपण जर एवढं जर शिकलो, त्यांच्यातली एखादी सवय जर आपण अंगीकारली, तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला निश्चितचपणे अर्थ आल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सर, थँक्यू ऑल माय कम्युनिटी. यस यस, बहुत बढ़िया। तो देखो, हमें न्यूट्रिशन लेना चाहिए, ये आजोबा भी बोलते हैं 92 ईयर की। यस, तो न्यूट्रिशन हमें मिलता है, हमारे आहार से मिलता है। अगर न्यूट्रिशन आहार से नहीं मिलता है तो हमारे लिए हर्बल न्यूट्रिशन बनाई है, वो हर्बल न्यूट्रिशन तो हम ले रहे हैं। रोज शेक लेते हैं हम। यस, सुबह शेक लेना है और शाम को शेक लेना है। उसमें प्रोटीन मिलता है। हमारे एक जो बाल है ना, केस, सिर के बाल वहां से और पैर के नाखून तक जो हमें लगता है वो मिलता है। तो चलो, आज के दिन के लिए हम यहीं रुकने वाले हैं। बहुत बढ़िया दिन हुआ है सबका। यस, तो आज के दिन के लिए सबको बहुत बहुत शुभकामनाएं। हम 92 ईयर के आजू बाजू को फॉलो करेंगे ना, आज आज से करने वाले हैं ना? फॉलो करने वाले कौन कौन करने वाला है? तुम बताओ। यस, वेरी गुड। हम बता रहे थे तो सब। यस यस यस, हम यस यस यस। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत। जुड़कर हम एक दूसरे